नमस्कार मित्रांनो, आपल्या अविरत या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण श्रावण महिन्याच्या महत्त्वाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। अनेक कवी आणि लेखकांनी श्रावणाचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे। श्रावणामध्ये निसर्गाचं खुललेलं सौंदर्य मन भारावून टाकणारं असतं। अशाच या सुंदर श्रावण महिन्याला हिंदू धर्मातही अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। श्रावण महिना हा खास करून भगवान शंकर म्हणजेच महादेवाला समर्पित असतो, म्हणून या काळामध्ये महादेवाची विशेष पूजा केली जाते। श्रावण महिना हा भगवान महादेवांना अत्यंत प्रिय आहे, म्हणून श्रावणामध्ये खास करून श्रावणी सोमवारचे व्रत करून महादेवांना प्रसन्न करता येतं। या काळात महादेवांची पूजा केल्यास त्यांची कृपादृष्टी राहते आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात। पुराणातील कथेनुसार जेव्हा दक्षपुत्र सतीने आपले प्राण त्यागले तेव्हा महादेवांवर दुःखाचा डोंगर कोसळला। ते घोर तपस्येमध्ये लीन झाले। त्यानंतर सतीने हिमालय पुत्री पार्वतीच्या रूपामध्ये जन्म घेतला आणि महादेव आपले पती व्हावे म्हणून कठोर तप केलं। पार्वतीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महादेवाने तिची इच्छा पूर्ण केली। त्यानंतर त्यांनी पार्वतीशी विवाह केला, म्हणून हा महिना महादेवांसाठी प्रिय मानला जातो। या महिन्यात महादेवांसोबतच माता पार्वतीची देखील पूजा केली जाते, म्हणूनच श्रावण महिन्यात श्रावणी सोमवारच्या व्रतासोबतच मंगळागौर साजरी करत असतात आणि माता पार्वतीचंही पूजन केलं जातं। श्रावण महिन्याबद्दल पुराणामध्ये विविध कथा आढळतात। अर्थात या विविध कथांमधून महादेवांच्या भक्तीचा महिमा किंवा महादेवाच्या पूजेचं महत्त्व अधोरेखित केलं जातं। काही पौराणिक कथांमधील वर्णनानुसार श्रावण महिन्यातच महादेवांनी समुद्रमंथन केलं होतं। त्यावेळी समुद्रमंथनातून निघालेलं हलाहल म्हणजेच विष प्राशन करून महादेवाने सृष्टीचं आणि देवाचं रक्षण केलं। विष प्यायल्यानंतर त्यांनी ते त्यांच्या कंठात साठवलं। त्यानंतर या विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी देवतांनी महादेवांवर जलाभिषेक केला, म्हणूनच श्रावण मासामध्ये महादेवांचा अभिषेक केला जातो आणि त्यांना प्रसन्न केलं जातं। श्रावणी सोमवारी केल्या जाणाऱ्या शिवपूजनात जलाभिषेक, रुद्राभिषेक यालाही विशेष महत्त्व असते। शिवपूजन करणे शक्य नसल्यास भक्तिभावाने केवळ एक बेलाचे पान शिवाला वाहिल्यास पूर्ण पूजेचे पुण्य प्राप्त होते असे सांगितले जाते। तसेच श्रावणात शिवप्रतीकांपैकी एक असलेला रुद्राक्ष धारण करणे लाभदायक मानले जाते। श्रावण महिन्यात अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। विविध व्रत, उपवास आणि पूजा आरती या काळात केल्या जातात। महिलांमध्ये हरतालिका, तीज आणि मंगळागौर यासारख्या सणांचे महत्त्व अधिक असते। श्रावण महिन्यात नागपंचमी, रक्षाबंधन, कजरी तीज, गोपाळकाला यासारखे सण साजरे केले जातात। हे सण आपल्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहेत। श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे। बालकवींची ही कविता ऐकून मन अगदी मोहून जाते। या श्रावण महिन्यात सृष्टी अगदी हिरव्या शालूने नटलेली असते, त्यामुळे मनाला शांती आणि आध्यात्मिक आनंद मिळतो। तर चला तर मित्रांनो, श्रावण महिन्याचं महत्त्व आपल्याला समजलं असेलच, तर तुम्ही देखील या श्रावण महिन्याचा मनापासून आनंद घ्या। तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।